असते दुसरा उकार असतो त्याला संस्कृत मध्ये ह्रस्व, पहिल्या वेलांटीला ह्रस्व, पहिल्या उकाराला ह्रस्व आणि दुसऱ्या उकाराला आणि दुसऱ्या वेलांटीला दीर्घ असं म्हटलं जातं. तर ते दीर्घ म्हणताना पण दीर्घ म्हणायचं. आलं का? दीर्घ असं शॉर्ट नाही म्हणायचं, दीर्घ म्हणायचं. वापर करतो. त्यानंतर आहे व्यंजन. व्यंजन कुठले? त्याच्यात वेगवेगळे गट आहेत. क वर्ग आहे, स वर्ग आहे, ट वर्ग आहे, त वर्ग आहे, प वर्ग आहे. तर क गटात कुठले कुठले येतात? क